एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय। याच्यावरती इथून पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी 100% प्रश्न विचारणार याची तुम्हाला खात्री देतो। नवीन मराठी अभिजात भाषा समिती म्हणजेच मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी शासनाने नुकतीच एक समिती स्थापन केली आणि तिचंही नाव अभिजात भाषा समिती असंच आहे। आता लक्ष द्या, पूर्वीच्या काळी अशीच एक समिती स्थापन केली होती ज्याच्यावरती भरपूर सारे प्रश्न आलेत आणि ही समिती होती मराठी अभिजात भाषा समिती, स्थापना महाराष्ट्र शासन, दिनांक 10 जानेवारी 2012 आणि अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे। आता या समितीचा उद्देश काय होता, कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती, तर या समितीच्या स्थापनेपाठीमागचा उद्देश होता मराठी ही प्राचीन भाषा असल्याचे पुरावे गोळा करणं हे मुख्य उद्दिष्ट या समितीचं होतं आणि हा अहवाल महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र सरकारकडे पाठवणं हा या समितीचा मुख्य उद्देश होता। आता आपल्याला या समितीच्या मार्फत अजून कुठल्याही प्रकारचा अभिजात दर्जा मिळालेला नाही, म्हणून पुन्हा आता चालू फेब्रुवारी महिन्यामध्ये 2024ला महाराष्ट्र शासनाने नवीन मराठी अभिजात भाषा समिती स्थापन केली। या समितीचे अध्यक्ष आहेत ते म्हणजे ज्ञानेश्वर मुळे आणि हे भारतीय विदेश सेवेमध्ये कार्यरत होते। त्याचबरोबर हे एक लेखक सुद्धा आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हेच या समितीचे अध्यक्ष आहेत, नवीन अभिजात भाषा समिती। आता महत्त्वाचा मुद्दा, या समितीचा स्थापनेपाठीमागचा उद्देश काय, तर उद्देश आहे की पूर्वीच्या समितीने जे कामकाज केलेले आहे तर त्या कामकाजाला पुष्टी देऊन भारत सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पाठपुरावा करणं हे या समितीचं मुख्य कार्य आहे। म्हणजे पहिल्या समितीचं कार्य काय होतं, पुरावे गोळा करणं। या समितीचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजेच पाठपुरावा करणं आणि समितीच्या अध्यक्षांचं नाव लक्षात ठेवा, ते म्हणजेच ज्ञानेश्वर मुळे, भारतीय विदेश सेवा, हे या सेवेतून रिटायर्ड आहेत आणि यांचीच या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे।